नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक पारंपरिक रेसिपी आणि ती आहे थापी वडी। वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते। चला तर थापी वडी बनवायला घेऊ। सर्वात आधी फोडणीसाठी एक साधा मसाला करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेत 4-5, 10 पाकळ्या लसूण आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलाय। आता हे सर्व जिन्नस मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेत। एकदम बारीक असं करायचं, एकदम ओबडधोबड वाटायचं नाहीये। फोडणी देण्यासाठी मी एक पॅन घेतले आहे व त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। त्याचबरोबर पाव चमचा मोहरी घालत आहे। मोहरी व हिंग 2 मिनिटे परतून घेतल्यानंतर आपण जो बारीक करून घेतला होता मसाला तो आले लसूण व मिरचीची पेस्ट घालायची आहे। दोन मिनिटे चांगले परतून घेतल्यानंतर आपल्याला पाव चमचे जिरा पावडर व पाव चमचे हळद पावडर घालायची आहे। परत पुन्हा हे जिन्नस सर्व 2 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। हा सर्व मसाला 2 मिनिटे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 2 वाट्या पाणी। आता यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी बेसनचे पीठ घालणार आहे। मी 1 वाटी पीठ घेतले आहे, पण 2 वाट्या पाण्यामध्ये जेवढे पीठ बसेल इतकेच पीठ आपल्याला घालायचे आहे। आपण पिठलं बनवतो तेव्हा पाण्याचा जास्त वापर करतो, पण वडी बनवण्यासाठी पीठ हे घट्टसर असलं पाहिजे। तेव्हा पीठ घट्ट होईपर्यंत चमच्याने परतत राहायचं आहे, तेव्हाच आपल्या वड्या छान व घट्ट होतात। आता पाण्यामध्ये पीठ घातलेलं आहे, चमच्याने आपल्याला थोडं थोडं परतत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत। पाण्यामध्ये चांगलं पीठ मिक्स केलं गेलंय आणि गुठळ्या पण आपल्या मोडल्या गेलेत। आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी वाफेवरती झाकून ठेवायचं आहे। पीठ 5 मिनिटं वाफेपर्यंत आपण वडी थापायला ताट घेऊ व ताटामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल सर्वत्र पसरून ताटामध्ये लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वडी आपली खाली चिकटू नये यासाठी। आता 5 मिनिटाची वाफ झालेली आहे। यामध्ये गरम गरम सर्व मी पीठ काढून घेत आहे। सर्व पीठ काढून घेऊन थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच आपल्याला वडी थापायची आहे। ताटामध्ये मी सर्वत्र पीठ व्यवस्थित थापून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे। आता याच्यामध्ये वड्या पाडायच्या आहेत। एक छोट्या आकाराची सुरी घेऊन शंकरपाळीला आपण जसे कापून घेतो तसेच मोठ्या आकारामध्ये आपल्याला वड्या पाडायच्या आहेत। आता यामध्ये मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते याच्यावरती ओलं खोबरं टाकायचं आहे। तुम्हाला जर हवं असलं तर खसखस व तीळ पण तुम्ही टाकू शकताय, पण अशा साध्याच प्रकारच्या वड्या आमच्या घरात आवडतात म्हणून मी अशा साध्या बनवते। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे व कोथिंबीर भरपूर घालायची आहे व हलक्या हाताने मी याला थोडंसं थापून घेणार आहे। अशा प्रकारे वड्या बनवल्या तर खूप अशा सुंदर, जितक्या दिसायला सुंदर तितक्याच चवीलाही एकदम छान लागतात।
अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. थापी वड्या अगदी सुंदर अशा होतात. ही बघा, आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. अगदी सुंदर अशी व्यवस्थित झालेली आहे. ही बघा की अगदी व्यवस्थित हलक्या हाताने बिना तुटायच्या अगोदर निघते. अगदी सुंदर आणि छान आपली वडी झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी.